नरशिवा काशीद यांनी जर आपल्या महाराजांवर एक निष्ठेने राहिले नसते, एक निष्ठा ठेवली नसती, एक निष्ठेने लढले नसते, तर त्यांचं नाव आज आपण इथं कीर्तनात घेतलं असतं का हो? नाही. पण त्यांनी एक निष्ठा ठेवली आपल्या महाराजांवर, एक निष्ठेने लढले, म्हणून आज त्यांचं नाव आपण मोठ्या अभिमानाने घेतो. अहो, त्यांच्या निष्ठेमुळेच तर त्यांचं नाव हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासात कोरलं गेलं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावासमोर जोडलं गेलं. ही कशाची ताकद आहे हो? तर ही निष्ठेची ताकद आहे. तसं तुम्हा सर्वांना अशी माझी विनंती की आपण सुद्धा आपल्या देवावर, आपल्या भगवंतावर, आपल्या गुरूंवर, आपल्या आईवडिलांवर एक निष्ठा ठेवावी आणि ती निष्ठा प्राण गेला तरी सोडू नये, हे अत्यंत महत्वाचे. देह जाओ अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाओ, ही निष्ठा आहे महाराज. विठ्ठल विठ्ठल. आणि अशा निष्ठेने युक्त असलेलं जीवन नामदेव महाराजांचं असल्यामुळे नामदेव महाराज अर्थात पांडुरंग परमात्म्याकडे दान मागतात, हे सिद्ध झालं. परंतु नामदेवराय अजून एक प्रश्न उत्पन्न झाला की नामदेवराय भगवंताकडेच का दान मागतात? तर त्याचं दुसरं उत्तर असे की नामदेवरायांची मागणीच एवढी अवघड आहे की ती पांडुरंगाशिवाय दुसरं कोणीच पूर्ण करू शकत नाही. मग ही अवघड मागणी आहे तरी काय? अभंगाचा प्रथम कल्पायुष्य भावेत या कोळा, कल्प आयुष्य 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 भावेत या कोळा. अजून एक प्रश्न उत्पन्न झाला की नामदेवराय भगवंताकडेच का दान मागतात? तर नामदेवरायांची मागणीच एवढी अवघड आहे की ती पांडुरंगाशिवाय दुसरं कोणीच पूर्ण करू शकत नाही. तरी अवघड मागणी आहे तरी काय बरं? तर अकल्प आयुष्य भावेत या कुळा. नामदेव महाराज आयुष्याची मागणी करतात. तर किती आयुष्याची मागणी करतात हो? अकल्प, कल्पापर्यंत आयुष्याची मागणी करतात. आता मला सांगा, आपल्या या मानवी शरीराला आयुष्याची मर्यादा किती आहे हो?
100 अल्प आयुष्य मानवी देह, शतगणिले ते अर्धरात्र खाय. शत म्हणजे 100, म्हणजे 100 वर्ष आयुष्याची मर्यादा आहे. पण त्यातही तुकोबारे काय बघतात की त्यातलं अर्ध कोणी खाल्लं तर रात्रीनं खाल्लं. ते अर्धरात्र खाय म्हणजे आपल्या आयुष्याची मर्यादा 100 वर्ष, त्यातलं अर्ध रात्रीनं खाल्लं आणि बाकीच्या 50 बालत्व, पिडा, रोग, क्षय. आता मला सांगा, भजनाला काय माती शिल्लक राहील का हो? आता आयुष्याची मर्यादा 100 वर्ष बरोबर, त्यातले 50 झोपेनं खाल्ले आणि बाकीच्या 50 बालपण, तरुणपण, म्हातारपण, रोगराई. आता भजन तरी कधी करायचे? ऐका, मी एके दिवशी कीर्तनाला गेले आणि तिथं गेल्यानंतर कीर्तन संपल्यावर एका साहेबांनी मला चहा पिण्यासाठी नेलं. मग तिथं गेल्यानंतर चहा पित असताना मी त्यांना विचारलं, का हो तुम्ही काय काम करता? तेव्हा ते म्हणले, मी नोकरी करतो. मग मी म्हणलं, किती पगार आहे? त्यांनी सांगितलं 15,000 पगार आहे. 15,000 म्हणल्यानंतर मी गप्प बसले. पण तेवढ्यात ते म्हणले, पण ताई एवढे कुठले हातात यायला? मग मी म्हणलं, मग किती हातात येतात? ते म्हणले 7,500 सोसायटी जाते. मग 7,500 येतात का? नाही हो, त्यातले 2,500 घरभाडं जातो. मग 5 येतात का? नाही, त्यातले 1,500 दुधाला जातात. मग म्हणलं 3.5 येतात का? ते म्हणले छे, त्यातले 2,000 मुलाची फी जाते. मग 1,500 येतात का? नाही हो, त्यातले 1,000 किराणा जातो. मी म्हणलं 500 तरी येतात का? ते म्हणले हो, 500 येतात बघा माझ्या हातात, पण ते घरी जाऊस तरच माझ्या हातात असतात. घरी गेल्यानंतर कोण घेते तुम्हाला तर माहितीच आहे. समजलं का? संसार म्हणलं की लगेच समजन, परमार्थ म्हणल्यानंतर नाही समजणार का नाही? विठ्ठल विठ्ठल म्हणजे आयुष्याची मर्यादा 100 वर्षे, त्यातली अर्धी सोसायटी कटली आणि बाकीच्या 50 घर भाडं, लाईट बिल, दूध, किराणा, मुलाची फी. आता भजन कधी करायचे? पण खरं हे सिद्धेश्वर महाराजांच्या संस्थेतले मुलं पाहून मला खूप आनंद वाटतोय. अहो, ते नाही जरी मोठे कीर्तनकार बनले, ते नाही जरी मोठे मृदुंगाचार्य बनले, ते नाही जरी मोठे डॉक्टर बनले, ते नाही जरी मोठे गायनाचार्य बनले, ते नाही जरी मोठे इंजिनियर बनले, तरी मी तुम्हाला एवढी गॅरंटी देऊ शकते की ते कधीच वाईट मार्गावर जाणार नाहीत व कधी व्यसनाधीन होणार नाहीत व आपल्या आईवडिलांना कधी विसरणार नाहीत. आता ही कशाची ताकद आहे हो? ही वारकरी संप्रदायाची ताकद आहे. हे वारकरी संप्रदायाचं वैभव आहे. आता अहो, तरुणपणातच परमार्थ केला पाहिजे, तरुणपणातच भजन केलं पाहिजे. पण लोकांना म्हणलं, पण म्हातारी माणसं काय करतात? तरुणपण असतं त्यावेळेस भजन करत नाहीत, दिंडीला जात नाहीत आणि म्हातारपणी पुन्हा म्हणतात मला परमार्थ करायचा आहे, मला माळ घालायची, पण कधी? म्हातारपणी. आता मला सर्वांनी उत्तर द्या, सरकारी नोकरी जी असते त्या सरकारी नोकरीची वय मर्यादा किती असते हो? कमीत कमी 60 वर्ष. 60 वर्ष झाल्यानंतर सरकार तुम्हाला रिटायर करतं. तुम्हाला काय म्हणतं? तुम्ही घरी बसा, तुम्ही आता काम करायला येऊ नका, वाटलंच तर अर्धी पगार घ्या, पण तुम्ही काम करायला येऊ नका, कारण तुम्ही आता काम करण्याच्या लायक राहिलेले नाहीत. आणि असे काम करण्याच्या लायक न राहिलेले ना लायक मी शब्द तुटक केलेत बरं, अर्थाचा अनर्थ कोणी करू नये. म्हणजे अशांना जर सरकार 60ला बाद करत असेल तर 70ला आणि 80ला ऍडमिशन घ्यायला देव काही येडाय वय? अहो, कधीतरी याचा विचार केलाय का तुम्ही? तरुणपणातच परमार्थ केला
केला पाहिजे. पण ज्या वेळेस तरुणपणात म्हणलं माणसाला, चला दिंडीत, चला पंढरपूरला, चला भजनाला, चला कीर्तनाला, तर माणसापाशी काही ना काहीतरी कारण असतंच बघा. कुणी म्हणतंय हे काय माझं वय वय पंढरपूरला यायचं, हे काय माझं वय वय भजन करायचं. कुणी म्हणतंय माझ्या मुलाला नोकरी लागू दे की, मग येतो बघा तुमच्या संग दिंडीत, मग येतो तुमच्या संग पंढरपूरला. आणि कुणी तर म्हणतंय माझा नातू माझ्याशिवाय राहतच नाही, त्याला वेळची वेळ खायला द्यावं लागतंय. आणि नातू तर म्हणताय याला घेऊन जा पंढरपूरला, हे माझे बिस्किट खाते. आणि ज्या वेळेस त्याला कुणी घरात किंमत देत नाही, नीट पुन्हा त्याला कुणी बोलत नाही, त्याला ज्या वेळेस घराच्या बाहेर काढतात त्यावेळेस त्याला देव आठवतो आणि म्हणतो महाराज महाराज मला पण तुमच्या संग दिंडीत यायचंय, मला पण तुमच्या संग पंढरपूरला यायचंय. पण कधी जेव्हा ह्याचे दोन्ही सावून गेलेले असते, ह्याच्यात तोंडात दात राहिलेला नसतो आणि बोलायलं तर तोंडातून फुसफुस करून हवा निघून जाते. पण आता अशांना कसं कीर्तनाला न्यायचं? पण एके दिवशी मी एका आजोबांना नेलं कीर्तनाला आणि तिथं गेल्यानंतर मी म्हणायचे आणि म्हातारं म्हणायचे. मी म्हणायचे रंगानी नाचत गुल बोलत, आणि म्हातारं काय म्हणायचं, रंगणी नाचत गंगूला बोलत. अहो कीर्तनातच राहिली ना एक गंगू उठून उभा, ती लागली ना आम्हालाच भांडायला. इथं जर एखादी गंगू असेल तर कुणी उठून उभा राहू नका आणि मला भांडू नका, कारण मी इथल्या गंगूचं नाही सांगत, मी तिकडल्या गंगूचं सांगते. म्हणजे 70ला ना 80ला ऍडमिशन घ्यायला देव काय येडाय वय. आता मला सांगा, रस्त्याच्या कडेला जी रसवंती असते ते तुम्हाला माहितीच आहे ना, ताजा ताजा रस, ताजा ताजा रस म्हणून असते बघा, माहिती आहे ना. तिथं जाणाऱ्या उसानं काय पाप केलेलं असतं कुणास ठाऊक, लय बेजारी हो त्याची. अरे रे रे रे, पहिल्यांदा त्याला एकेरी चरकात घातलं जातं, कुणाला, उसाला. नंतर बाहेर काढतात, नंतर त्याला दुमतीतात आणि दुहेरी चरकात घालतात, नंतर बाहेर काढतात. त्याला पुन्हा डबल दुमतीतात आणि चौपदरी चरकात घालतात, नंतर बाहेर काढतात. पुन्हा त्याला पिळा घालतात, पिळा घालून चरकात घालतात, नंतर बाहेर काढतात. असं त्या उसाला पिंजून 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 त्याच्यातला सगळा रस बाहेर काढतात आणि राहिलेला चौथा कुठं, सप्त्यात पिकून देतात. विठ्ठल सांगण्याचा मुद्दा फक्त एवढाच आहे की तुकोबाराय म्हणतात आयुष्याची मर्यादा 100 वर्षे. नाथ महाराजांना विचारा, नाथ महाराज काय म्हणतात, नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ जाना, वर्षाची गणना, शतवर्षाची गणना, यामध्ये दुःख यातना, यामध्ये दुःख यातना, यामध्ये दुःख यातना, यामध्ये दुःख यातना. तुम्ही आठवा मधुसूदना, आठवा मधुसूदना, आठवा मधुसूदना, आठवा मधुसूदना. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा रे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा रे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ जाना. नाथ महाराज काय म्हणतात, शतवर्षाची गणना, शत म्हणजे 100, म्हणजे नामदेवराय सुद्धा हेच म्हणतात की 100 वर्ष आयुष्याची मर्यादा आहे. तुकोबाराय सुद्धा हेच म्हणतात 100 वर्ष आयुष्याची मर्यादा आहे. आताची माणसं किती वर्ष जगतात हो, 100 वर्ष. पण एखादा लयच इमानदारीनं वागला असेल, पुण्यवान असेल तर तो कमीत कमी 105 110 वर्ष जगतो. आता लक्ष द्या,
जर आपण स्थूल मनाने संतांचा विचार केला तर कोणत्या संतांनी 100चं माप ओलांडले हो? स्थूल मनाने म्हणते मी, लौकिक दृष्टीने म्हणते मी. तसं तर संतांच्या जीवनाला कालाची मर्यादा लावण्यात कोणातच हिंमत नाही. जोवरी चंद्र सूर्य तोवरी कीर्ती घटस्थिर, ही अवस्था आहे कोणाची? तर संतांची. पण बाह्य अंगाने जर आपण पाहिलं तर वयाच्या 22व्या वर्षी विश्वमाऊली ज्ञानोबारायांनी समाधी घेतली. वयाच्या 32व्या वर्षी आद्यगुरु शंकराचार्यांनी समाधी घेतली. वयाच्या 42व्या वर्षी जगद्गुरु तुकोबाराय वैकुंठ गमन करतात. आणि वयाच्या 82व्या वर्षी माझे प्रेममूर्ती शिरोमणी नामदेवराय समाधीस्थ होतात. म्हणजेच कोणत्याही संतांनी 100चं माप ओलांडलं नाही. बघा, संतांचा हाच अनुभव, आपला हाच अनुभव. संतांची प्रमाण 100च सांगतात. म्हणजे शास्त्राचं सुद्धा हेच म्हणणं की आयुष्याची मर्यादा म्हणजे कृतयुगामध्ये आयुष्याची मर्यादा किती होती? 1,00,000 वर्ष होती. म्हणून तर 80,000 वर्ष शबरी मातेने रामचंद्र प्रभूंची वाट पाहिली, रामचंद्र प्रभूंचं भजन केलं. भक्ती असावी तर शबरी मातेसारखी असावी महाराज. भिलनी परम तपस्विनी शबरी जा कोणा, गुरुमतंग कहे कर गई तो हे मिलेंगे राम. कब दर्शन देंगे, कब दर्शन देंगे राम परम हितकारी, कब दर्शन देंगे राम परम हितकारी. रस्ता देखत शबरी की उम्र गई सारी, रस्ता देखत शबरी की उम्र गई सारी, देखत शबरी की उम्र गई सारी, रस्ता देखत शबरी की उम्र गई सारी. कब दर्शन देंगे, कब दर्शन देंगे राम परम हितकारी, कब दर्शन देंगे राम परम हितकारी. रस्ता देखत शबरी की उम्र गई सारी, रस्ता देखत शबरी की उम्र गई सारी. श्री राम चरण में प्राण बसे शबरी के, प्रभु दर्शन दे तो भाग्य बसे शबरी के. रघुनाथ प्राण निधि, रघुनाथ प्राण निधि पर जीवन बलिहारी, रघुनाथ प्राण निधि पर जीवन बलिहारी. रस्ता देखत शबरी की उम्र गई सारी, रस्ता देखत शबरी की उम्र गई सारी, रस्ता देखत शबरी की उम्र गई सारी. राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, दीप जला के दिवाली में मनाऊंगी. राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, दीप जला के दिवाली में मनाऊंगी. मेरे झोपड़ी के
शबरी मातेने रामचंद्र प्रभू येईपर्यंत त्यांची वाट पाहिली. म्हणजे कृतयुगामध्ये आयुष्याची मर्यादा किती होती हो? 1,00,000 वर्ष. पुन्हा त्रेतायुगामध्ये त्याच्यावरचं एक शून्य पुसलं गेलं आणि आयुष्य किती राहिलं? 10,000 वर्ष. पुन्हा द्वापार युगामध्ये त्याच्यावरचं एक शून्य पुसलं गेलं आणि आयुष्य किती राहिलं? 1,000 वर्ष. पुन्हा कलियुगामध्ये त्याच्यावरचं एक शून्य पुसलं गेलं, आयुष्य किती राहिलं? 100 वर्ष. आता तुम्हा सगळ्यांच्या वतीने देवाला अशी विनंती करते की देवा, आता याच्यावरचं एक शून्य पुसू नको. ह्याच्यावरचं एक शून्य पुसल्यानंतर आयुष्य किती राहते हो? 10च वर्ष. मग 10 वर्षात काय काय करायचं हो? विठ्ठला विठ्ठला. म्हणजे आयुष्याची मर्यादा 100 वर्ष सांगितलेली. संतांचा अनुभव 100 वर्ष सांगतो, आपला अनुभव 100 वर्ष सांगतो. शास्त्र काय सांगतं? 100 वर्ष. आणि असं असताना सुद्धा नामदेव महाराजांनी पांडुरंग परमात्म्याला आयुष्याची मागणी किती केली हो? अकल्प. अकल्प म्हणजे किती? कुणाला सांगता येईल का अकल्प म्हणजे काय? अकल्प म्हणजे मी तुम्हाला सांगते ऐका. आपण वेळ कमीत कमी कशाने मोपतो? सेकंदाने. आता सर्वांनी पटापटा उत्तरे द्यायची बरं. 60 सेकंदाचा 1 मिनिट, 60 मिनिटाचा 1 तास, 24 तासाचा 1 दिवस, 7 दिवसाचा 1 आठवडा, 2 आठवड्याचा 1 पंधरवाडा, 2 पंधरवाड्याचा, बोला, 2 पंधरवाड्याचा 1 महिना, 2 महिन्याचा, संपलं का भांडवल? अहो 2 महिन्याचा 1 ऋतू. ए दीदी उठ ग, उठ ना, तू शाळेत जाते ना, उठ. अगं भिवू नको, मी तुझ्या समोर आहे, उठ. बरं जाऊ दे. म्हणजे ऋतू किती ऋतू सांगा बरं मला? तर 6 ऋतू आहेत. कोणचे कोणचे? वसंत, ग्रीष्म, वर्षा, हेमंत, शरद आणि शिशिर असे 6 ऋतू आहेत. त्यातले आता मला सांगा, 2 महिन्याचा 1 ऋतू, 3 ऋतूचा 1 आयन, 2 आयनाचा 1 वर्ष, उत्तरायण आणि दक्षिणायन अशा 2 आयनाचं 1 वर्ष. आणि अशी 4,32,000 वर्ष संपल्यानंतर एका कलियुगाचं आयुष्य पूर्ण होतं. 8,64,000 वर्ष संपल्यानंतर एका द्वापार युगाचं आयुष्य पूर्ण होतं. 12,96,000 वर्ष संपल्यानंतर एका त्रेतायुगाचं आयुष्य पूर्ण होतं. आणि 17,28,000 वर्ष संपल्यानंतर एका कृतयुगाचं म्हणजे सत्ययुगाचं आयुष्य पूर्ण होतं. अवघड आहे का सोपे हो गणित? अवघड आहे का नाही? आता मला सांगा, हे सगळ्याचं किती झालं? मोपलं का तुम्ही? या सगळ्याचं 43,20,000 वर्ष संपल्यानंतर एक महायुग होतो आणि त्याला गुणुले 1,000. 43,20,000 गुणुले 1,000 बरोबर कल्प. आता समजलं का गणित तुम्हाला? विठ्ठल विठ्ठल. आणि एवढं मागणं नामदेवरायांनी पांडुरंग परमात्म्याकडे मागितलेलं आहे. आता सगळ्या कीर्तनामध्ये चर्चा काय होती की 100 वर्षाच्या पुढं मनुष्य जगूच शकत नाही. आता मला सांगा, तुम्ही सर्वांनी संतांची प्रमाण ऐकलीत ना? मग मला सांगा, ही नामदेव महाराजांची मागणी शक्य आहे का? नाही. नामदेव महाराजांची ही मागणी योग्य आहे का? नाही. नामदेव महाराजांची ही मागणी आवश्यक आहे का? नाही. उगा पुढं ढकलायचंय म्हणून ढकलीत चालू नका, नीट लक्ष द्या. ऐका,
मनुष्यानं कधी पण कोणची मागणी मागत असताना 3 गोष्टीचा विचार करावा. कोणत्या? पहिली म्हणजे मनुष्यानं जी गोष्ट मागायलो ती शक्य असली पाहिजे, दुसरी म्हणजे योग्य असली पाहिजे आणि तिसरी म्हणजे आवश्यक असली पाहिजे. शक्य, योग्य आणि आवश्यक ह्या 3 गोष्टी नेहमी लक्षात ठेवायच्या. आता मला सांगा, नामदेव महाराजांची ही मागणी योग्य आहे का? आहे. नामदेव महाराजांची ही मागणी आवश्यक आहे का? आहे. नामदेव महाराजांची ही मागणी शक्य आहे का? हो, तर शक्य सुद्धा आहे. तुम्ही म्हणताल कसं काय शक्य आहे? तर अभंग नीट ऐका. काय आहे अभंग? अकल्प आयुष्य व्हावेत या एकट्याला नाही, तर कुळाला माझी आस कळा हरीच्या दासा. तर नामदेवराय या अभंगामध्ये काय सांगतात की हरीच्या दासाचं जे कुळ आहे त्यांना अकल्प आयुष्य लाभू दे. कुळ म्हणजेच याचा अर्थ समूह असा होतो. म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या शरीरासाठी नामदेव महाराजांनी मागणी मागितलेली नाही, तर हरीच्या दासाच्या कुळाला हे अकल्प आयुष्य व्हावं म्हणून नामदेव महाराजांनी मागणी मागितलेली आहे. आता मला सांगा, नामदेव महाराजांची ही मागणी योग्य आहे का? अजून पण लक्षात आलं नाही? तर आता नीट लक्ष द्या. एखाद्या वारकऱ्याच्या कुळात 15 माणसे आणि त्यातली 5 माणसं मरण पावली, तर देवा त्याच्या कुळामध्ये तशीच 5 माणसं, तशीच म्हणजे कशी हो? ह भ प सात्विक वारकरी, अन्नदान करणारी, वस्त्रदान करणारी, बाप दादांची, घराण्याची, वंशाची, कुळाची जी परंपरा आहे ती टिकवणारीच माणसं तू जन्माला घाल. आणि ती परंपरा पर्यंत टिकली पाहिजे हो, तर ही कल्पापर्यंत टिकवणारीच माणसं तू जन्माला घाल. विठ्ठल विठ्ठल. ऐका, नामदेवराय पांडुरंग परमात्म्याला अशी मागणी मागतात की देवा माणसं बदलली तरी बदलू दे, पण कुळाची, आपल्या बाप दादांची जी परंपरा आहे ती परंपरा टिकवणारीच माणसं तू जन्माला घाल, असं नामदेवराय भगवंताकडे मागणं मागतात. तसं आपण सर्वांनी आपले लाडके हरिभक्तपरायण दीपक महाराज मेटे यांची अशी प्रार्थना करू, पांडुरंग परमात्म्याकडे मागणं मागू की देवा ह्यांची जी अगोदरपासून जी परंपरा आहे की पांडुरंगाची सेवा करायची, पांडुरंग परमात्म्याची दर महिन्याला वारी करायची, ही जी परंपरा आहे ही परंपरा कल्पापर्यंत टिकवणारीच माणसं त्यांच्या कुळामध्ये जन्माला घाल. विठ्ठल विठ्ठल. आता मला सांगा, नुसतं आयुष्यच मिळून जमते का हो? तर नाही, त्याच्यासाठी आरोग्य सुद्धा मिळावं लागतं. आता मला सांगा, आयुष्य मिळावं का आरोग्य मिळावं हो? तर दोन्ही सुद्धा मिळावं. कारण आता नामदेवराय म्हणतात आरोग्य मिळावं, आरोग्य म्हणजे रोग नसावा. पण आता शरीर म्हणलं की रोग असणारच ना, कारण प्रमाण आहे, शरीर रोगाची भांडणार, शरीरात तर रोग असणारच ना. असू द्या, फक्त त्या रोगाची बाधा नामदेवराम महाराज म्हणतात की हरीचे जे दास आहे, हरीचे जे वैष्णव आहे, हरीचे जे भक्त आहे त्यांना लागू देऊ नको. अभंगाचं 2 चरण. कल्पनेची बाधा नको निकारी,